नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी 22,521ला फ्लॅट ओपन झाली आणि 22,498चा लो घेऊन अपसाईडला 22,676चा हाय दिला। त्यानंतर साईडवेज मूव करत स्लोली डाऊन मूव केले आणि साधारण 2.25ला फॉल दिला। 22,429चा लो बनवला आणि 22,460ला क्लोज झाली। आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने सेलिंग प्रेशरने एक डोजी कॅन्डल फॉर्म केली आहे। काल वर्तवल्याप्रमाणे निफ्टी एका मेन जंक्चरवर आहे। 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 22,720 हा एक रेजिस्टन्स असून 22,390 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे। ती जर ब्रेक झाली तर निफ्टी 22,240 हिट करू शकते। आता उद्यासाठी बघितले तर 22,490 आणि 22,390 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 22,390 खाली ब्रेक झाले तर 22,320 हे पहिले टार्गेट आणि 22,240 हे दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। तसेच 22,490 ब्रेक झाले तर 22,550 हा एक अपसाईड हर्डल आहे आणि त्यामुळे निफ्टी साईडवेज मूव्ह होण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टी पॉझिटिव्ह झालेली होती, परंतु 22,680 क्रॉस करू शकली नाही। त्यामुळे ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसार आणि काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।